माझा देवच आहे. कोण आहे? मला तो देव आहे बाळूमामा. मी ही गोष्ट जरी सांगते तुम्हाला काल्पनिक जरी वाटत असेल तर त्या काल्पनिक मध्ये तुम्ही धर्माला जर डोकावून बघितलं ना तर ती गोष्ट तुम्हाला सत्य वाटल्याशिवाय राहणार. म्हणून या भगवंताने विचार केला की या कलियुगामध्ये धर्माला आलेली गाणी जर पुसून काढायची असेल, दीनदुबळ्यांचं रक्षण करण्यासाठी, साधू संतांचं रक्षण करण्यासाठी, धर्माची आणि सनातन धर्माची पताका जगभर फडकवण्यासाठी आणि शाबूत राखायची असेल तर या कलियुगाला कोणतरी वाली पाहिजे. देव जन्माला येते पण कुणाच्या? शेजारच्या घरात. शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजेत पण कुणाच्या घरी? आपल्या घरी नाही, दुसऱ्याच्या घरात. फक्त फायदा तेवढा आपला पाहिजे. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे? याचं दायित्व कोण घेणार? दायित्व एवढी साधी गोष्ट नाही. मग सगळ्या देवानी विचार केला या सृष्टीचं संभाळ करण्यासाठी एकच धर्म मला पात्र वाटतो, तो म्हणजे हिंदू. आणि त्या हिंदू धर्मामध्ये भोळा बाबा समाज जर कोण असेल तर तो धनगर होय. या समाजाकडे देण्याची दानत आहे, या समाजाकडे भक्तीची दानत आहे. तर या समाजामध्येच आपण एक आपला देवदूत पाठवायचा. मग याच्यासाठी कोणतरी पाहिजे ना. मग बघा या भगवंतानी काय केलं? माझ्या देवादी देव हरसिद्धनाथांना उठवून बसवलं. हरसिद्धनाथांना उठवून बसवलं आणि हरसिद्धनाथांना सांगितलं की तुम्ही प्रेरित व्हा आणि तुमच्या आजूळची जी माझी भक्ती आहे. कोण भक्ती आहे? सुंदरामाता. करेक्ट. त्या सुंदरामातेच्या कल्पनेला चालना द्या. मामाच्या आईला अपत्य नव्हतं असं नाही. हा मामांच्या अगोदर किती अपत्य होते साहेब? 2 होते. बरोबर आहे. मग आता तुमचं पोट पाणी पिकलंय, तुम्ही देवाकडे नवस मागणार का? आई माझी मागणार का तू नवस? 2 अपत्य झालेले आहेत पण तरी सुद्धा जगाच्या कल्याणासाठी संतांची उभती देह कष्टविती बरोबर आहे. यासाठी ही मावजी माऊली बाळूमामांची आई आपल्या आजोळला प्रत्येक वर्षी या भौम पौर्णिमेच्या यात्रेला भाकणूक ऐकण्यासाठी आणि देवाला वर्षातून यात्रेचा सोहळा बघण्यासाठी आणि भंडारा खोबरं उधळण्यासाठी पालखीवरती जात होती. आणि काय कुणास ठाऊक त्या माझ्या भगवंतानं विठुरायाला आदेश दिला की तू इथं नवस बोल, अनेक अपत्य तुला मागून घे म्हणजे तुझ्या कुळाचा उद्धार होईल. आणि त्या माऊलीनं त्या राज दरबारामध्ये आली मेजर साहेब आणि ती माऊली बोलायला लागली, हे माझ्या भगवंता, हे माझ्या हरसिद्धनाथा, माझ्या पोटाला 2 मुलं आहेत, त्याच्यावरती आणि माझं पोट पाणी पिकू देत. आज वर्षापर्यंत माझं पोट पाणी पिकू देत. तुझ्या पालखीवरती भंडारा खोबरं आणि लोकरीचं जड तुझ्यावरती अर्पण करतो. आता बघा एवढ्या नवसावरती देव तुम्हाला पावेल का? म्हणजे अप्पाची वाडी, म्हणजे अक्कोड आणि म्हणजे आदमापूर. ते कसं निर्माण झाले बघितला का? अमृता समान माझा असणारा भगवान अमृताची कुल्फी, अमृताचा मोगा तुमच्या आमच्यासाठी घेऊन आला. किती घ्यायचा तेवढा घ्या, पण कसा घ्यायला पाहिजे?
ज्याच्या अंगी भक्ती, मामा सांगतात वागणुकीमध्ये, त्याच्या अंगी मी वास निर्माण करेन. मग भक्तीनं जर एक थेंब जर माझ्या भगवंताकडे अमृताचा मोगाय, अमृताची घागर आहे, एक एक थेंब जरी घेतला तर ती मामाची अमृताची घागर कधीच संपणार नाही, असं महत्व आहे. महाराज मेजर साहेब, आता तो जन्म कसा झाला हे आता आपण सांगितलेलं आहे. कलियुगासाठी या तुम्हाला सर्वांसाठी झालाय. आता तो कुणाच्या कुळामध्ये झाला हे सुद्धा मेजर साहेब सांगतायत. पण हे पुस्तकी आणि मामा होते. आणि प्रत्येक जण या ठिकाणी काम करत असतो. मी म्हणणारा इतर कुणी नाही, मी म्हणणारा फक्त इथे एकच आहे आणि तो म्हणजे बाळूमामा आहे.